हे आहे तासगाव चमन समूहाचे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. द्राक्ष बागेसंबंधी वेगवेगळ्या प्रकारची योग्य माहिती मिळण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या तालुका वाईज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी या नंबरवरती मेसेज करा 70 20 28 80 15. स्लरी या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी विशाल पाटील सर आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत. 8:04 झालेले आहेत. मीटिंग सुरू करण्यास हरकत नसावी. विशाल पाटील सरांचं क्लब हाऊस चॅनलवर आगमन झालेले, तरी आपण थोड्याच वेळ आता मीटिंगला सुरुवात करतोय. तरी सर्व सभासदांना विनंती आहे की विशाल पाटील सरांचं अतिशय अनमोल मार्गदर्शन मिळालं आपल्याला आज. तरी सर्वांनी ते ऐकून आणि आपल्या प्रश्नांची जी काही शंका आहे आपल्या मनामध्ये ती आपण नंतर 1 तास ठेवलेच राहतो प्रश्न उत्तरासाठी. सर्वांनी त्या आपल्या शंकेचं निरसन करून घ्यावे. तुर्तास सरांना मी विनंती करतो की आपला मीटिंगचा टाइम झालाय, आता आपलं संभाषण चालू करायला अडचण नाही. विशाल सर. धन्यवाद गणेश सर. हो, तासगाव समूहाचे सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी या मंचावरती बोलण्याची संधी दिली. सुरुवातीला माझा एक परिचय करून देतो. माझं नाव विशाल पाटील. मी मायक्रोवॅक्स इंडिया लिमिटेडमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि टेक्निकलचं सगळं काम बघतो. सुदैवाने 2 पुस्तकं लिहिण्याचा योग आलेला आहे. एक पुस्तक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि पीक संजीवके या विषयावर लिहिलेलं आहे, आणि दुसरं जे पुस्तक आहे ते सूक्ष्मजीव, शेती आणि प्रगती ह्या विषयावरती आहे. त्यातलंच एक प्रकरण आहे गाईचं शेण आणि स्लरी, त्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यापूर्वी आपण थोडासा एक गेल्या 2-4 वर्षाचा आढावा जर घ्यायचा म्हटला तर शेती हा जो विषय आहे हा अनेक अशा संकटांमधून सध्या आता चाललेला आहे. ती पर्यावरणाची जी काही सगळी घालमेल चालू आहे, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणा, किंवा अनेक ठिकाणी आता सायंटिस्टच्या मनामध्ये पण तो भ्रम आहे की ग्लोबल वॉर्मिंग आहे का ग्लोबल कुलिंग आहे, हा एक विषय आहे. आणि त्यामुळे वेळी अवेळी येणारा पाऊस, 2 वर्षात आपण कोरोनाशी लढतच सगळं काम करत आहोत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एक महत्त्वाची भूमिका जी पार पाडली जाते, पारंपरिक शेती पद्धती जिला आपण म्हणू, ती बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी अंगीकारायला सुरुवात केलेली आहे. आमच्या इथे नाशिकलाही कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हा जो विषय येतो, हा विषय कशा पद्धतीने कमी करता येईल की जेणेकरून उत्पादनाची क्वालिटी पण आणि क्वांटिटी दोघं कमी नाही झाल्या पाहिजे आणि उत्पादनही चांगलं यायला हवं. तर हे सगळं करत असताना बऱ्याच ठिकाणी वेगळे विचार समूह आहेत की ज्या ठिकाणी अगदीच नैसर्गिक शेती म्हणा किंवा सेंद्रिय शेती म्हणा किंवा कुठल्याही रासायनिक उत्पादनाचा वापर न करता केली जाणारी शेती किंवा अशा वेगळ्या शेती पद्धती अनेक शेतकरी आज प्रयत्न करून त्याचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करतायत. तर प्रत्येक शेतकरी या बाबतीत प्रयत्न करतोय की उत्पादनाचा खर्च कसा कमी करता येईल, आणि हे करत असताना उत्पादनाची जी संख्या आहे ती कमी व्हायला नकोय आणि क्वालिटी सुद्धा कमी नको व्हायला आहे. तर अशा परिस्थितीत आपल्यासाठी नैसर्गिक स्रोत जे आहेत त्यांचा वापर करणं हे कधीही फायदेशीर ठरतं. स्लरी हा जो कन्सेप्ट आहे, गाईच्या शेणाची जी स्लरी आपण बनवतो, हा काही अगदी नवा कन्सेप्ट नाहीये. मध्यंतरी तो थोडासा बाजूला सारला गेला, पण अनेक शेतकरी आहेत आजही की जे या सगळ्या गोष्टींचा वापर करतात. बऱ्याच ठिकाणी आपण रासायनिक माध्यमांकडे वळालो की पीएच हा एक विषय प्रत्येकासाठी गंभीर बनला, जो बनायला नको होता. माझ्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने या विषयावरती बोलू शकाल. जर शांतपणे विचार करत बसलात, मीटिंग झाल्यानंतरही आपण शांतपणे विचार करू शकता त्या विषयावरती की मी जे काय बोललो ते खरोखर असं आहे का नाहीये. पीएच कमी करत नव्हतात किंवा तो कमी करण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नव्हतात. त्यावेळेस जर 10 टन उत्पादन येत होतं तर तेवढेच खतं देऊन तेवढ्याच सगळ्या गोष्टी करून जर पीएच कमी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तर ते उत्पादन 12-14 टनापर्यंत वाढलेलं आहे का, हा एक विषय आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारण्याची गरज आहे. कारण मी जितकं फिरत असतो, सुदैवाने कंपनीच्या कामानिमित्त भरपूर फिरणं होतं. अनेक राज्य
छत्तीसगडला जात असतो, मध्य प्रदेश असतं, गुजरात असतं, महाराष्ट्रातले वेगळे वेगळे जिल्हे आणि विभाग बघण्याचा योग येतो. म्हणजे सांगलीत पण असतो, नाशिक आहे, नारायणगाव आहे, अहमदनगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे. अनेक ठिकाणी बघण्यात येतं आणि बऱ्याच ठिकाणी विशेष करून प्रगतिशील शेतकऱ्यांमध्ये जे जाणकार आहेत त्यांच्यामध्ये हा एक प्रकार बऱ्यापैकी जाणवतो, की त्यांनी भरपूर काही प्रयत्न करून बघितले वेगळे ॲसिड वापरून, की उत्पादन वाढतंय का किंवा खर्च कमी होतोय का. तर असं कुठे आढळून आलेलं नाही, की 10 टन उत्पन्न येत होतं आणि ते सडनली 20 टन, 20% आणि 40% ग्रोथ झालेली आहे. काही ठिकाणी झालेली असेल तर ती खरोखर आनंदाची गोष्ट आहे. पण आजचा मूळ मुद्दा आहे आपला, की माती जी आपल्याला मिळालेली आहे, जमीन जी आपल्याला मिळालेली आहे, वडिलोपार्जित आपल्याला ती मिळाली. त्याच्यात आपण कष्टाने भर करून अजून तिची जागा वाढवली असेल, पण ती कष्टाने मिळालेली आहे आणि वडिलोपार्जित मिळालेली आहे. आणि शेतीचं सगळ्यात मोठं भांडवल माती हे आहे. आणि तिच्याशी खेळ करणं हे अत्यंत अघोरी असा प्रकार मी समजतो, की ज्या वेगळे प्रयोग आपण करत असतो, ते प्रयोग करत असताना या ठिकाणी स्लरी या विषयाची पार्श्वभूमी आपण बघितली, की ती का महत्त्वाची आहे. आपण एक मुद्दा या ठिकाणी घेणार आहोत, की ती कधी वापरणं गरजेचं आहे आणि तिच्यावरती जगभरात जे संशोधन झालेलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आजचा हा जो पूर्ण आपण जे संभाषण म्हणूया, हे संभाषण वेबसाईट आहे माझी, त्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे, www.agriplaza.in. त्याच्यावरती जर आपण गेलात तर गाईचे शेण आणि स्लरी हे एक वेगळं चॅप्टर त्या ठिकाणी आहे. म्हणजे जे शेतकरी नोट्स काढू शकत नसतील म्हणा किंवा शांतपणे आपण ऐकावं अशीच माझी इच्छा आहे, त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळे जे मुद्दे आहेत हे रायटिंगमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी पूर्ण चॅप्टर आम्ही टाकलेलं आहे वेबसाईटवरती. तर मित्रांनो, मी सुरुवातीलाच जे तुम्हाला म्हटलं, की माती ही आपल्याला मिळालेलं एक सगळ्यात मोठं वरदान आहे आणि सगळ्यात मोठा असेट आहे. माती नसेल तर आपण शेती करू शकणार नाही. आता हायड्रोफोनिक्स आलेलं आहे, व्हर्टिकल फार्मिंग आलेलं आहे. ते सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी गोष्ट नाही आणि सर्वसामान्य गिऱ्हाईकाला सुद्धा परवडणारी गोष्ट नाही आहे. की जो गिऱ्हाईक तो भाजीपाला म्हणा किंवा फळं विकत घेणार आहे त्यालाही परवडणारी नाही आहे. तर मग अशा परिस्थितीत आपल्यासमोर ज्यावेळेस चॅलेंज असतं, की मातीचं आरोग्य सुधारून जरी शक्य नसलं तरी कमीत कमी ज्या परिस्थितीत आज ते आपल्याला मिळालेली आहे ती कायम ठेवून जर आपल्याला पुढे शेती करायची आहे, तर गाईचं शेण, शेण आपण हा शब्द म्हणूया, मी गाईचा हा पर्टिक्युलरली शब्द वापरत असलो तरी पण माझ्या शब्दाचा अर्थ शेण हा असाच धरा तुम्ही. हा एक वंडरफुल मॉलिक्यूल आपल्याला निसर्गाने मिळालेला आहे आणि ही आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी पाठ थोपटून घेण्यासारखी गोष्ट आहे, की जगभरामध्ये पशुधनाच्या विष्ठेचा वापर हा शेतीमध्ये करून शेती सुजलाम सुफलाम करण्याचं जे तंत्र आहे, ते तंत्र फक्त आणि फक्त भारतीय शेतकऱ्यांना अवगत आहे. आपल्याकडून हे विचार बाहेर पसरलेत आणि ते तिथं पसरल्यानंतर काही काही ठिकाणी त्याचा वापर करणं सुरू झालेलं आहे. बरं, ह्या सर्व गोष्टींना शास्त्रज्ञांनी पण नाकारलेलं नाहीये. भारतीय शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी या विषयावरती बरंच संशोधन केलेलं आहे, की ज्यावेळेस शेणाचा वापर केला जातो किंवा इतर गोष्टी ज्या प्राण्यांच्या वेस्टेजपासून मिळतात त्यांचा वापर केल्यानंतर शेतीमध्ये काय काय फरक पडतो. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे, की गाईचं शेण म्हणजे काय असतं, की तिने जे काही अन्न ग्रहण केलेलं आहे पशुने, ते सगळं अन्न तिच्या पोटात जाऊन पचणार आहे आणि ते पचनक्रिया होते म्हणजे काय होतं, की कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल सिंपल मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्यातनं त्या शरीराला नको असलेला जो भाग आहे तो भाग विष्ठेच्या वाटे बाहेर टाकला जातो. बरं, याच्यासोबत येत असताना त्या पोटामध्ये, आतड्यांमध्ये आणि रेक्टममध्ये जे जे जीवाणू म्हणा किंवा बुरशी म्हणा किंवा इतर काही सूक्ष्मजीव आहेत, ते सगळे त्या विष्ठेसोबत काही प्रमाणामध्ये बाहेर येत असतात आणि ते वाढवून जी बनवली जाते ती स्लरी. आता स्लरी वापरण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय असतो, की दरवर्षी शक्य नाहीये शेतकऱ्यांना, की ते शेणखत म्हणा किंवा निंबोळी पेंड म्हणा किंवा हिरवळीचं खत या सगळ्या गोष्टी करतील. एखाद्या वर्षी चांगले पैसे मिळतात तर आपण त्या गोष्टी करू शकतो, पण एखाद्या वर्षी नाही मिळत तर ते करणं शक्य होत नाही. आणि सायंटिफिकली बघायला गेलं तर 3 वर्षातनं एकदा शेतामध्ये असे सेंद्रिय पदार्थ टाकणं फायदेशीर ठरतं. तर स्लरी त्या ठिकाणी उपयोगी ठरते, की कमी खर्चामध्ये कमीत कमी मुळांचा जो परिसर आहे, त्या परिसरांमधली परिस्थिती बदलण्याची क्षमता या स्लरीमध्ये आहे. ती कशी आहे? मी आधी जे सांगितलं, की प्राण्याच्या विष्ठेमध्ये जे काही सगळे जीवाणू म्हणा किंवा त्यांचा जो काही अर्क आहे, एन्झाईम्स आहेत, ते सगळे त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि हा जो आहे, हा ह्युमस पार्टिकल आपण याला म्हणू शकतो.
की हा जो बनतो तो ह्युमस पार्टिकलशी त्याला आपण कम्पेअर करू शकतो. गाईच्या शेणाच्या जे कण असतात, बारीक बारीक कण, त्याची जी कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे, ती कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ही भरपूर असते. समजा क्ले पार्टिकलची किंवा माती जी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे तिच्यामध्ये थोडं टेक्निकल होईल, पण 3 प्रकारांचं वर्गीकरण केलं जातं. क्ले पार्टिकल म्हणजे अतिशय सूक्ष्म कण असतात ज्यांचा आकार हा 0.02 मिलीमीटरपेक्षा कमी असतो. स्लिट पार्टिकल असतात की जे थोडे जाड असतात, ज्यांचा आकार 0.2 मिलीमीटर असतो. आणि वाळूचे कण असतात, बारीक वाळूचे कण, की ज्यांचा आकार 2 मिलीमीटरपेक्षा जास्त असतो. आणि हे जे मातीचे कण असतात वेगळे वेगळे, आता जर कोणाला असा प्रश्न विचारला की 0.2 मिलीमीटर आकाराच्या मातीच्या कणाचा सरफेस एरिया म्हणजे पृष्ठभाग हा 2 मिलीमीटर आकाराच्या वाळूच्या कणापेक्षा जास्त असतो, असं जर कोणाला सांगितलं तर पटकन विश्वास बसणार नाही. पण वाळूच्या कणापेक्षा क्ले पार्टिकलचा पृष्ठभाग, ज्याला कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी किंवा कॅटायन एक्सचेंज साईट म्हणतात, ही 10 ते 100 पट जास्त असते. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय? समजा आपण आता क्लब हाऊसला मीटिंग घेत आहोत. हीच मीटिंग मध्ये मला आता इथं दिसत नाहीत की किती श्रोते हे ऐकून राहिलेले आहेत, पण सचिन सर आमचे जे प्रतिनिधी आहेत सांगलीचे, ते म्हणतात की 3-3.5 पेक्षा जास्त पण कधी कधी शेतकरी असतात. 350 पासून तर 500-600 शेतकरी ऐकतात हा सगळा कार्यक्रम. हा गुगल मीट वरती पॉसिबल नाहीये, कारण गुगल मीटला लिमिट आहे. हा झूम वरती पॉसिबल नाहीये, कारण त्याला लिमिट आहे. आणि बरेचशे जणांशी संभाषण केल्यानंतर लक्षात आलं की कधी कधी रात्री 10:30-11 वाजेपर्यंत सुद्धा हा प्रोग्राम चालतो. कारण काय आहे तर की त्या आतापर्यंत 200 सभासद झालेले. ओके, हां, मग हे गुगल मीट वरती म्हणा किंवा झूम वरती पॉसिबल नाही, कारण त्याची कॅटायन एक्सचेंज साईट तेवढीच आहे, ऑडियन्स कॅपॅसिटी त्याची तेवढीच आहे. ओके, मुद्दा लक्षात घ्या की त्याची कॅपॅसिटी झूमची म्हणा किंवा गुगल मीटची तेवढीच आहे की ते तेवढेच ऑडियन्स त्या ठिकाणी ऐकू शकतील किंवा बघू शकतील. पण या ठिकाणी त्याला अमर्यादित श्रोते क्षमता आहे. म्हणजे काय झालं की कॅटायन एक्सचेंज साईट वाढली, नंबर ऑफ श्रोते वाढले. बरं, आता बोलणारा वक्ता जर तो चांगला बोलणारा असेल आणि चांगलं माहिती देत असेल तर श्रोते सोडून जाण्याचं प्रमाण कमी असतं. म्हणजे काय होतं की जर त्या मातीच्या कणामध्ये ती कॅपॅसिटी आहे, त्याची कॅटायन एक्सचेंज साईट भरपूर आहे, तो निगेटिव्हली चार्ज आहे, तर त्याच्यावरती शेतकरी बांधवांकडनं जी काही पण खतं टाकली जातात त्याच्यातली 95% खतं ही धनभार असलेली आहेत. मातीच्या कणाचा, शेणाच्या पार्टिकलच्या कणाचा आणि त्या मातीमध्ये जे काही पण आपण ह्युमस म्हणा किंवा इतर काही आहे त्याचा चार्ज हा निगेटिव्ह असतो. काय चार्ज असलेले आयन जाऊन चिटकतात आणि ते जर त्या ठिकाणी चिटकून असले तर पिकाला ज्या 2 पद्धतीने अन्नद्रव्य उचलून घेता येतं त्याच्यातली पहिली पद्धत आहे की मातीच्या 2 कणांमध्ये जे काय पाणी आहे, वॉटर फिल्म म्हणतात त्याला, त्या पाण्यामध्ये विरघळलेले जे काय अन्नद्रव्य आहेत ते उचलून घेणार आहे. सर एक आणि मिनिट सर, एक मिनिट, आवाज आपला काय होतं की मी थोडं रिपीट करतो वाटल्यास, की जी काही पण खतं शेतकरी पिकाला देत असतो ती त्याच्यातली 95% खतं पॉझिटिव्हली चार्ज आहे. हवा घेतली म्हणजे उरलेली सगळी पॉझिटिव्हली चार्ज आहे हे लक्षात येईल. फॉस्फरस निगेटिव्हली चार्ज आहे. सल्फेट जो आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे. बोरॉन निगेटिव्हली चार्ज आहे. मॉलिब्डेनियम निगेटिव्हली चार्ज आहे. हे 4 अन्नद्रव्य जर सोडले तर बाकी अन्नद्रव्यांचे आणि नायट्रेट फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे. हाच नायट्रोजन अमोनिकल फॉर्म मधनं ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो पॉझिटिव्हली चार्ज. अन्नद्रव्य जर सोडले तर उरलेली सगळी अन्नद्रव्य ही पॉझिटिव्हली चार्ज आहेत. म्हणजे जसं आपण म्हणत होतो की मातीच्या कणांवरती जर ही सगळी अन्नद्रव्य पॉझिटिव्हली चार्ज असलेली चिटकून आहेत, ही पिकाला उचलून घेता येणार आहेत. आणि मातीमध्ये जे पाणी आपण दिलेलं आहे पिकाला त्याच्यात जेवढी विरघळलेली आहेत तेवढी त्या पिकाला उचलून घेता येणार आहेत. काम करत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यात एक विषय असतो की पीएच कमी झाला तर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढेल. आता जी काही पण वॉटर सोल्युबल खतं म्हणा किंवा कोणतीही आधुनिक खतं आज सध्या बाजारात उपलब्ध आहेत, ती ज्यावेळेस वापरली जातात ती पाण्यात विरघळतात आणि पाण्यात पूर्णपणे विरघळलेले असल्यामुळे त्यांचं डिसोसिएशन होतं. म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl म्हणतात त्याला, सोडियम आणि क्लोराईड हे दोघांचं संयुग मिळून विरघळतं. त्यावेळेस सोडियम वेगळा होऊन जातो, क्लोरीन वेगळा होऊन जातो. तशाच पद्धतीने ही खतं ज्यावेळेस पाण्यात टाकली जातात त्याच्यातले समजा आपण 1261 म्हणजे अमोनियम
मोनोअमोनियम फॉस्फेट जर आपण जमिनीमध्ये पाण्यामध्ये विरघळलं तर अमोनियमचे कण वेगळे होऊन जाणार आहेत आणि फॉस्फेटचे कण वेगळे होऊन जाणार आहेत. आणि हे कण वेगळे झाल्यानंतर जर ते पाण्यामध्ये विरघळलेल्या रूपात आहेत तर ते पीक उचलून घेणार आहे त्यांना. आणि आपल्याला हेही माहीत नसतं की सकाळी 6 वाजता जर पाणी दिलेलं आहे तर दुपारी 12 वाजेपर्यंत किती पाणी पीक उचलून घेणार आहे आणि त्या पाण्यासोबत किती अन्नद्रव्य उचलून घेणार आहे. शिवाय मातीचा जो पाणी मुरण्याचा वेग आहे तो आपल्याला पूर्णपणे माहीत नसतो की इतकं पाणी दिल्यानंतर किती खोलपर्यंत पाणी जाणार आहे. आपण सगळं ढोबळ करत असतो. फक्त आपल्या मनात एक आहे की पीएच कमी केल्यानंतर पाण्याचा जर आपण किंवा मातीचा पीएच कमी केला तर सगळ्या गोष्टी सुरळीत होऊन जातील. पण जर पीएच कमी केला तर विरघळलेल्या अन्नद्रव्यांचं प्रमाण जास्त वाढणार आहे. आणि त्या ठिकाणी जर एखादी साईट नाहीये, कॅटायन एक्सचेंज साईट नाहीये की जी त्या विरघळलेल्या पॉझिटिव्ह कणांना धरून ठेवू शकेल, तर आपण केलेले सगळे श्रम हे अन्नद्रव्य लीच आउट करायला मदत करतात. मुद्दा लक्षात घ्या. पीएच कमी करण्यासाठी विदाऊट कॅटायन एक्सचेंज साईट वाढवण्याचा प्रयत्न न करता पीएच कमी करण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा चुकीच्या वॉटर मॅनेजमेंट, आणि वॉटर मॅनेजमेंट हे कोणीच सांगू शकत नाही. अगदी आपण ते वॉटर मीटर जरी लावले आणि सर्व गोष्टी जरी करून बघितल्या तरी पण अचूक व्यवस्थापन, कारण पीएच कमी करणं हे प्रिसिजन फार्मिंगचा भाग आहे. प्रिसिजन फार्मिंग म्हणजे कसं की टेलर मेड सूट ज्याला आपण म्हणतो की तो अगदी 1-1 मिलीमीटर आणि तसा जो सूट बनतो तो टेलर मेड सूट असतो. तशी ही टेलर मेड फार्मिंग म्हणू शकतो आपण याला, सोप्या भाषेत म्हणायचं तर प्रिसिजन फार्मिंगचा भाग आहे हा. पण हे सगळं करत असताना जर ओव्हरऑल मातीचा विचार न करता उपाययोजना गेलो तर अन्नद्रव्य लिच आउट होण्याचं प्रमाण, पाण्यासोबत जमिनीमध्ये खोलवर वाहून जाण्याचं प्रमाण वाढेल. हे टाळण्यासाठी स्लरी हा एक भाग महत्वाचा ठरतो. स्लरी ही अनेक पद्धतीने बनवली जाते. विद्यापीठांनी जे संशोधन केलं म्हणा किंवा शास्त्रांमध्ये जे काय सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये स्लरीमध्ये गाईचं शेण आहे, गोमूत्र आहे, दही आहे. दह्यातनं बॅक्टेरिया एक्स्ट्रा टाकले जाणार आहेत. दही उपलब्ध नसेल तर ताक आहे, त्याच्यातनं बॅक्टेरिया एक्स्ट्रा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिवाय त्यामध्ये काही शेतकरी गूळ टाकतात, काही शेतकरी त्याच्यात डाळीचं पीठ टाकतात. डाळीचं पीठ टाकू नका एवढं मी सजेस्ट करेल, कारण डाळीच्या पिठामध्ये ॲस्परगिलस नावाची बुरशी ही प्रचंड प्रमाणात असते. कोणत्याही डाळीच्या डाळीसोबत म्हणा किंवा डाळीच्या पिठामध्ये ही बुरशी जास्त प्रमाणात वाढते. घरातल्या अ, आपली आजी असेल, आई असेल, ती तुम्हाला या बाबतीत सांगेल की डाळ 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष का टिकत नाही, जी थोडीशी पण ओली असली तरी. कारण त्याच्या मागचं कारण आहे की त्याच्यावरती ॲस्परगिलस नावाची बुरशी ही जास्त प्रमाणात वाढते, जी तर ते टाकण्यात अर्थ नाही. आणि कोणताही जीवाणू प्रोटीन्स खात नाहीत, त्याला कार्बोहायड्रेट्स आवडतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचे जे काही स्रोत आहेत, तांदळाचं पीठ टाका, तांदळाच्या पिठासोबत लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात मिळतात, तर ते त्या ठिकाणी वाढायला मदत मिळणार आहे. मग ही स्लरी ज्यावेळेस बनवली जाते अशा 7 दिवस 8 दिवस कुजवून आणि ती मुळांच्या परिसरात ज्यावेळेस टाकली जाते, त्यावेळेस काय होतं की तेवढ्या परिसराची, पूर्ण शेताची नाही वाढणार आहे, पण तेवढ्या परिसराची कॅटायन एक्सचेंज साईट ही कित्येक पटीने वाढून जाते. म्हणजे जे काही पण आपण खतं त्या पिकाला दिलेली आहेत, ती खतं लीच आउट न होता त्या अन्नद्रव्यांना धरून ठेवणारी जागा निर्माण झाल्यामुळे ते त्या ठिकाणी टिकून राहतात. आणि जशी जशी पिकाला गरज पडेल तसे तसे त्या ठिकाणी ते पिकाला उपलब्ध होत राहतात. ही एक विन विन सिच्युएशन मिळते आपल्याला. ज्या वर्षी आपल्याकडे शेणखत टाकण्याची वेळ नाही मिळाली किंवा परिस्थिती नाही आहे, शेताचं उत्पन्नच कमी झालेलं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये स्लरी फायदेशीर ठरते. आता ही स्लरी बनवत असताना याच्यामध्ये सुरुवातीचे 2 दिवस किंवा 3 दिवसापर्यंत ॲरोबिक कंडिशन असते, म्हणजे वायुजीव जेवढे बॅक्टेरिया आहेत तेवढे त्याच्यात वाढतात. आणि त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते त्यामध्ये ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही असे जीवाणू त्याच्यामध्ये वाढायला सुरुवात होते. तर आणि ह्या स्लरीची स्वतःची एक गाईच्या शेणामधून जे काही पण बॅक्टेरिया येणार आहेत त्यांची जर टोटल आपण हे बघितली तर त्या ठिकाणी कित्येक पट आणि भरपूर प्रमाणामध्ये स्पोर काउंट असलेले जीवाणू त्या ठिकाणी वाढतात. आता या ठिकाणी टोटल जर जीवाणूंची संख्या जर आपण बघितली तर 20 × 10⁹ CFU प्रति ml इतक्या प्रमाणापर्यंत त्याच्यामध्ये जीवाणू असू शकतात. 20 × 10⁹ फक्त गाईचं शेण, गोमूत्र, दही, ताक
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी जे आहे पंचगव्य ज्याला म्हटलेलं आहे, हे संशोधन झालेलं आहे विवेकानंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेज मुलींचे त्रिचनगुडे तामिळनाडू या ठिकाणी 2014 साली हे संशोधन झालेलं आहे. या ठिकाणी त्यांनी जे केलेलं आहे, गाईचं शेण 5 किलो ताजं शेण आहे ते, गाईच्या दुधापासून निर्मित 500 ग्रॅम तूप, त्याच्यानंतर ते कुजवलेलं होतं. हे सगळं गाईचं शेण आणि तूप हे 4 दिवस कुजवलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5व्या दिवशी गाईचे मूत्र 3 लिटर, गाईचे दूध 2 लिटर, गाईच्या दुधापासून निर्मित दही 2 लिटर, 500 ग्रॅम गूळ, उसाचा रस 3 लिटर, पिकलेली केळी 12 नग, नारळाचं पाणी 3 लिटर. सायटोकायनिनचा बेस्ट सोर्स आहे. नारळाचं पाणी जे असतं त्याच्यात सायटोकायनिन खूप जास्त प्रमाणात असतात. आजारातनं रिकवर करण्यासाठी सायटोकायनिन दिलं जातं, ते त्यासाठीच नारळाचं पाणी दिलं जातं. ते त्याच्यामुळेच की पेशी विभाजनाची क्रिया वाढते आणि आजारी मनुष्य लवकर सुदृढ व्हायला मदत मिळते. हे मी एकदा रिपीट करतो वाटल्यास परत. गाईचं शेण 5 किलो आणि त्याच्यामध्ये 500 ग्रॅम तूप हे 4 दिवस सेपरेट कुजवलं आणि 5व्या दिवशी त्याच्यामध्ये टाकलं गेलं गाईचं मूत्र 3 लिटर, गाईचं दूध 2 लिटर, गाईच्या दुधापासून निर्मित दही 2 लिटर, 500 ग्रॅम गूळ, उसाचा रस 3 लिटर, पिकलेली केळी 12 नग आणि नारळाचं पाणी 3 लिटर. हे सगळं टाकल्यानंतर याला त्यांनी कुजवलेलं आहे. 15 दिवस कुजवलं पूर्ण आणि हे दिवसातनं 2 वेळेस, सकाळी 10 मिनिटं घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने आणि संध्याकाळी घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने असं 10-10 मिनिटं फिरवलं गेलं ते सोल्युशन काडीने. आणि हे केल्यानंतर याचा जो pH मिळाला तो 3.7 इतका होता. याच्यातलं लॅक्टोबॅसिलिसचं प्रमाण मी तुम्हाला आधी सांगितलं, ते 20×10⁹ हे कोणत्याच प्रोडक्टमध्ये आज कमर्शियली अवेलेबल नाही. आणि लॅक्टोबॅसिलस हा जो जीवाणू आहे, हा ॲनारोबिक कंडिशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढतो. त्याच्यानंतर इतर जे जीवाणू होते त्यांचं प्रमाण जे होतं ते 3.8×10⁶ इतक्या प्रमाणामध्ये आढळून आलेलं आहे. तर मित्रांनो, 20×10⁹ इतक्या प्रमाणामध्ये या 15 लिटर सोल्युशनमध्ये 15 किंवा 30 लिटर सोल्युशन बनलेलं असेल, एवढा याच्यात हा वाढलेला आढळून आलेला आहे आपल्याला. आणि ही ॲनारोबिक कंडिशन असल्यामुळे काय होतं की बाजारातून आपण कुठलंही प्रोडक्ट ज्यावेळेस आणतो, आपण PSB आणतो, KSB आणतो, बॅसिलस आणतो म्हणा किंवा ट्रायको आणतो. अनेक शेतकरी ट्रायको पण मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करतात, व्हर्टिसिलियम मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करतात. तर कृपा करून असं करू नका. त्या गाईच्या शेणाची स्वतःची कॅपॅसिटी इतकी आहे की त्याच्यामधनं तेवढे जीवाणू मिळणार आहेत. बाहेरून आणलेले कमर्शियल प्रोडक्ट त्याच्यात टाकल्यानंतर ते 2 दिवस खूप चांगलं फसफसतं, खूप आवडतं आपल्याला की त्या ठिकाणी खूप घाण वास येऊन राहिलेला आहे, फसफसून राहिलेला आहे. तर ती त्यांची मृत्यूची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्याच्यानंतर फसफसणं बंद झालं म्हणजे समजून घ्यायचं की जो काय पण आपण त्या ठिकाणी टाकलेला होता तो त्या ठिकाणी मेलेला आहे. मग बाजारातनं महागडे असो किंवा स्वस्त असो, प्रोडक्ट विकत घ्यायचे, जैविक प्रोडक्ट, आणि या भावनेने ते त्याच्यात टाकायचे की याच्यामध्ये टाकल्यानंतर ते मल्टिप्लाय होतील. तर तसं करू नका. तसं होत नाही. आणि तसं होत राहिलं असतं तर हे काम प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःची कंपनी टाकण्या इतकं सोपं राहिलं असतं. इतकं ते सोपं नाहीये. कारण बॅक्टेरिया म्हणा, जसं मातीशी खेळू नका असं मी म्हणतो, तसं जीवाणूंशी पण खेळणं चुकीचं आहे. गाईच्या पोटाच्या मधून, गट फ्लोरामधून म्हणा किंवा रेक्टममधून म्हणा आणि तिच्या आतड्यांमधून जे काही पण जीवाणू येणार आहेत, ते सगळे त्या गाईच्या शेणामध्ये आपल्याला मिळतात आणि ते त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या मल्टिप्लाय होतात आणि ते उपयुक्त पण आहेत. तुम्ही आता या ठिकाणी सगळ्याच बॅक्टेरियाची नावं घेणं संयुक्तिक होणार नाही. पण याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया आपल्याला मिळतात, याच्यामध्ये बॅसिलस स्पेसीज आहे, मिथेन निर्माण करणारे स्पेसीज आहे, त्याच्यानंतर सिंपल कॉम्प्लेक्स पार्टिकलला सिंपल पार्टिकलमध्ये कन्वर्ट करणाऱ्या बॅक्टेरियांच्या स्पेसीज आहेत. आणि ह्या सगळ्या जमिनीत गेल्यानंतर ऑर्गॅनिक ॲसिड सिक्रेट करणार आहेत. ऑर्गॅनिक ॲसिड सिक्रेट केल्यामुळे जमिनीमध्ये असलेली जी काही अन्नद्रव्य पडून आहेत, फिक्सेशनला गेलेली आहेत, मातीच्या कणाला चिकटलेली नाहीत, फिक्सेशनला जी गेलेली आहेत, ती अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध व्हायला मदत होईल. आणि शेणाची स्लरी त्या मुळांच्या आसपास टाकलेली असल्यामुळे मी आधी जे म्हटलं की त्या मातीची न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी वाढेल. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ही अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता आहे. pH हा अन्नद्रव्य रिलीज करण्याची क्षमता आहे. जर अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता आधी निर्माण नाही केली आणि ती निर्माण होत असताना जर ती निर्माण केल्यानंतर सुद्धा पिकाने प्रतिसाद नाही दिला, तर आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला pH कमी करायचा आहे का नाही करायचा आहे.
अदरवाईज हे जे काही पण स्लरी टाकल्यानंतर जीवाणू त्या ठिकाणी जाणार आहेत, त्या ठिकाणी सर्व प्रकार करणार आहेत, त्याच्यामुळे पीएच हा मुळांच्या परिसरातला आपोआप कमी होणार आहे. तो नैसर्गिकरित्या कमी व्हायला मदत मिळणार आहे. फर्टिलायझरमध्ये आपल्याला बचत करायला मदत मिळणार आहे. फक्त एक आहे, की ही स्लरी वापरत असताना पिकाच्या परिस्थितीनुसार वापरणं गरजेचं आहे. कधी-कधी अनेक वेळेस शाखीय वाढीला प्रोत्साहन मिळतं स्लरी टाकल्यामुळे किंवा त्या पिकाची अवास्तव वाढ व्हायला सुद्धा मदत मिळते. असे सुद्धा काही-काही ठिकाणी निष्कर्ष आहेत, की त्या पिकाची वाढ भरपूर प्रमाणात होते. पण असे पण अनुभव मी बघितलेले आहेत, की ज्यावेळेस डाउनीचा प्रचंड प्रादुर्भाव होता आणि काही शेतकरी होते माझ्या ओळखीचे, की जे स्लरीचा रेग्युलर वापर करत होते. त्यांचा M45 हा जुना काळ आहे. त्यावेळेस 22 सुद्धा रिकमेंडेड होतं याच्या डाउनीसाठी. तर त्यावेळेस M45 22 कॅप्टनने त्यांचा डाउनी कंट्रोलला येत होता आणि बाकी ठिकाणी महागडे बुरशीनाशकं वापरून सुद्धा कंट्रोलला येत नव्हता. याला आम्ही म्हणतो, जी काही पण आत्ता सध्या आपण पिकाला फोर्स फीडिंग म्हणतात त्याला, फोर्स फीडिंग. सोमवारी त्याला काहीच अन्नद्रव्य दिलं जात नाही आणि मंगळवारी त्याला अचानक 3 किलो 0-32-34 दिलं जातं किंवा अचानक 3-19 दिलं जातं, 60-20 दिलं जातं, 12-61 दिलं जातं, 00-50 दिलं जातं, अचानक दिलं जातं. आणि अशा केसमुळे काय होतं, की फोर्स फीडिंग म्हणतात त्याला. त्या पिकाला गरज नसताना सुद्धा हे फोर्स फीडिंग केलं गेलेलं आहे. तर बहुवार्षिक पिकांना लेट देम ग्रो नॅचरली. त्यांना नॅचरली ग्रो करू द्या. आपल्याला मदत करायची आहे. आपल्याला त्या पिकाला फक्त असिस्टंट म्हणून आहोत आपण. आपण त्याचे ड्रायव्हर नाही आहेत. आपण त्याचे असिस्टंट आहोत हे ज्यावेळेस आपल्याला कळायला लागेल, मग त्या पिकाशी बोलणं गरजेचं असतं, की याला फॉस्फरसची कमतरता आहे का? याला पोटॅशियमची कमतरता आहे का? किंवा अनुभवातनं सुद्धा या गोष्टी शिकायला मिळतात, की कशा-कशा पद्धतीने न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करायला हवं. मग ज्यावेळेस हे आपण स्लरीचा वापर केलेला असतो म्हणा किंवा ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये टाकलेलं असतं. स्लरी बेस्ड एवढ्यासाठी ठरते, की कमी पैशात काम होतं. लेबरची कॉस्ट वाढते, पण त्याची तुलना शेणखत जेवढं आज बऱ्यापैकी महाग झालेलं असेल आणि ते कुजवणं, ते स्टोअर करणं आणि मग नंतर कुजवून शेतामध्ये टाकणं, या टोटल प्रोसेसपेक्षा द्राक्षासारखं पीक असेल त्याला 20 ते 25 दिवसाच्या किंवा 30 दिवसाच्या दरम्यान एकदा स्लरीचा वापर करणं फायदेशीर आहे. आणि ज्या ठिकाणी बाग स्लो होते 70-80 दिवसानंतर, त्यावेळेस एकदा वापर करणं फायदेशीर ठरतं. अशा 2 वेळेस आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर असं हे एकंदरीत सगळं स्लरीचं महत्त्व आहे. याच्यात एक आहे, बाहेरून आणलेले कमर्शियल प्रोडक्ट टाकू नका. बुरशी तर अजिबात टाकू नका. ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे. बिव्हेरिया ही बुरशी आहे. मेटारायझियम ही बुरशी आहे. व्हर्टिसिलियम ही बुरशी आहे. व्हॅम, मायकोरायझा ज्याला आपण म्हणतो, ही एक बुरशी आहे. त्याच्यानंतर अँपिलोमायसिस ही एक बुरशी आहे आणि ह्या ज्या बुरशी आहेत इतर सगळ्या, ह्या बुरशी पाण्यामध्ये वाढत नाहीत. ह्या पाण्यामध्ये मरून जातात. अल्गी वाढते, शेवाळ वाढतं पाण्यामध्ये, बुरशी नाही वाढत. अल्गी आणि फंगस या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. तर पाण्यामध्ये किंवा स्लरीमध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही बुरशी वाढवू नका. तो केविलवाणा प्रकार ठरणार आहे. तसं करण्यात अर्थ नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आता या ठिकाणी आहे, की बऱ्याच ठिकाणी अशी तंत्रज्ञान आलेलं आहे, की या पूर्ण स्लरीचा जो काही अर्क निघतो, जो ड्रिपमधनं पास होतो, तो वापरण्याचा एक कल सध्या वाढलेला आहे. तर तो आपल्यासाठी काहीही उपयोगाचा ठरत नाही. स्लरीशी त्याची जर तुलना केली तर. कारण स्लरीमध्ये मी ज्या आधी तुम्हाला म्हटलं, की त्याच्यामध्ये जी न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी, कॅटॅयन एक्सचेंज कॅपॅसिटीची साईट वाढवण्याची आणि मातीतल्या मुळांच्या परिसरातला ह्युमसचा पर्सेंटेज वाढवण्याची क्षमता आहे, पीएच कमी करण्याची क्षमता आहे. ती क्षमता या लिक्विड मीडियामधनं आपल्याला मिळत नाही. कारण गाईचं शेण आणि त्याच्यापासून बनलेली स्लरी म्हणा किंवा शेणखत म्हणा, ह्याचा सगळ्यात मोठा एडव्हांटेज आहे, की हे निसर्गाने दिलेलं एकमेव असं सोल्युशन आहे, की जे फिजिक्सचे प्रॉब्लेम आणि केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम एका वेळेस सोडवू शकतात. माती कडक होणे हा फिजिक्सशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. माती कडक होणे हा फिजिक्सशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आत्ता आपण केमिस्ट्रीच्या मागे धावतो, वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या ॲसिडचा वापर करून. पण हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता शेणखतामध्ये आहे किंवा स्लरीमध्ये आहे, की त्या मातीला भुसभुशीत करून तिची पार्टिकल साइज मेंटेन करण्याचं काम ते करणार आहेत. कारण याच्यामध्ये आलेले वेगळे-वेगळे अल्कलॉइड्स, एन्झाइम्स भरपूर काही आहेत. अनआयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स म्हणा किंवा अनआयडेंटिफाईड ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणतात त्याला, की मनुष्याला त्याच्याबद्दल माहिती सुद्धा नाहीये, की चमत्कारिक म्हणू शकतो आपण त्याला, की कसं झालं मला माहीत नाही, पण झालं. अशातला तो प्रकार आहे.
त्याला अनआयडेंटिफाईड ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणतात, अनआयडेंटिफाईड हार्मोन्स म्हणतात, अनआयडेंटिफाईड एन्झाईम्स म्हणतात. हे पार्टिकल बाइंडिंग करू शकतात, पार्टिकल साईज वाढवू शकतात. ही त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि एकदा का हा प्रॉब्लेम मिटला, मातीमध्ये हवेचं प्रमाण फिरायला सुरुवात झाली, ती भुसभुशीत झाली, की न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीमध्ये सुद्धा मदत मिळते. कारण आपण सल्फ्युरिक ॲसिड टाकतोय, आपण फॉस्फरिक ॲसिड टाकतोय म्हणून पीएच कमी नाही होत मित्रांनो. कारण देवाने निसर्ग बनवला, सृष्टी बनवली, ती तुमच्या माझ्या भरोश्यावर बनवलेली नाहीये. की आपण द्राक्षाची शेती करू, आपण ऊसाची शेती करू, आपण टोमॅटोची शेती करू, आपण डाळिंबाची शेती करू, मग आपल्याला खतं मिळतील, मग ॲसिड बनवू आणि मग पीएच कमी करून मग ते झाड वाढेल. नथिंग. अशातला काहीच प्रकार नाही. भगवंताने बनवताना सुंदर सृष्टीची रचना केलेली आहे. मुळांमध्ये मी जे तुम्हाला न्यूट्रिएंट सांगितले, निगेटिव्ह आयन हे वगळता जे काही पण पॉझिटिव्ह आयन जातात. पोटॅशियम उचलायचं आहे, पीएच कमी होणार आहे. कॅल्शियम उचलायचं आहे, पीएच कमी होणार आहे. तुमच्या खताचं रोप काहीही असू देत. तुम्ही कोणत्याही रूपातनं ते खत द्या पिकाला. कारण खत आणि अन्नद्रव्य याच्यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. तर कुठल्याही स्वरूपात खत दिलं, त्या पिकाला पोटॅशियम उचलायचं आहे. त्याला पॉझिटिव्ह आयन आहे. त्याच्या डोक्यावरती प्लसचं एक चिन्ह आहे. ते प्लसचं एक चिन्ह जर पिकाच्या मुळांना उचलून घ्यायचं आहे, तर त्याला हायड्रोजनचा एक आयन बाहेर टाकणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ क्लब हाऊसची जर मेंबरशिप लिसनिंग कॅपॅसिटी ही क्लब हाऊसने कॅपिंग केलं आणि 350च्या वरती एकाही सभासदाला ऐकता येणार नाही, असं त्यांनी जर ठरवलं आणि 351वा सभासद जर आत घ्यायचा आहे, तर जेव्हा कोणीतरी बाहेर जाईल त्याच वेळेस तो आत येईल. याला इक्विलिब्रियम म्हणतात. हा इक्विलिब्रियम पिकाच्या पेशीमध्ये मेंटेन केला जातो. पोटॅशियम उचलायचा आहे, पॉझिटिव्ह आयन आहे, त्याच्या डोक्यावरती एक प्लसचं साईन आहे, हायड्रोजन आयन बाहेर येणार. आणि पीएचला काय म्हणतात? पीएचची व्याख्या काय? निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इन सॉइल वॉटर. मातीच्या पाण्यामध्ये हायड्रोजन आयनचं जे काय प्रमाण आहे, त्या प्रमाणाला पीएच म्हटला जातो. म्हणजे हायड्रोजन आयन वाढला म्हणजे पीएच कमी झाला, कारण तो निगेटिव्ह लॉगॅरिथम आहे. हायड्रोजन आयन वाढतो, पीएच कमी होतो. तसं मुळांनी पोटॅशियम उचलला, पीएच कमी केला. कॅल्शियम उचलला, कॅल्शियमच्या डोक्यावरती 2 प्लसचे साईन आहेत. त्याच्यामुळे कॅल्शियमचे 2 कण उचलून घ्यावे लागणार आहेत आणि ते 2 कण उचलून घेत असताना त्याला हायड्रोजनचे 2 आयन बाहेर फेकावे लागणार आहेत. मॅग्नेशियमच्या डोक्यावर 2 आहेत. 1 मॅग्नेशियम उचलायचा, तर 2 हायड्रोजन बाहेर फेकायचे, पीएच कमी करायचा. झिंक उचलायचा, कोणत्याही स्वरूपातला झिंक असो, तो ऑक्साईड असेल, ईडीटी असेल, सल्फेट असेल, क्लोराईड असेल, कुठल्याही स्वरूपातला असेल, अॅमिनो ॲसिड चिलेटेड असेल, कोणता का असेना, झिंक उचलून घ्यायचा आहे, कारण पिकाला झेड प्लस प्लसच उचलता येतो. तो ZnSO4 उचलणार नाहीये. तर तो झिंक उचलत असताना त्याच्यावरती 2 प्लसचे साईन आहेत. तो आत जाणार आहे, हायड्रोजनचे 2 आयन बाहेर फेकणार आहे. हा झाला मुळांच्या परिसरातला पीएच कमी करण्याची क्षमता. आणि हा मुळांच्या परिसरातला पीएच पिकाच्या वाढीच्या नुसार बदलत जातो. पिकाच्या वाढीच्या नुसार बदलत जातो. वेगळ्या वेगळ्या पद्धतीत तो वेगळा वेगळा असतो. ज्यावेळेस पोटॅशियमची गरज आहे त्यावेळेस पीएच डाऊन झालेला असतो. ज्यावेळेस फॉस्फरसची गरज आहे त्यावेळेस मार्जिनली तो वाढलेला असतो. असा हा सगळा खेळ आहे निसर्गाने तयार केलेला. हा एक विषय झाला. दुसरा विषय, पिकाच्या मुळांच्या द्वारा दिवसभर ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड सोडला जातो पूर्ण 24 तास. पानांसारखी परिस्थिती नाहीये. पानं दिवसा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि रात्री ऑक्सिजन सोडतात. तसं मुळं करत नाहीत. मुळं 24 तास 24/7 कार्बन डायऑक्साईड सोडत राहतात. हा कार्बन डायऑक्साईड पाण्यासोबत रिॲक्ट होऊन कार्बोनिक ॲसिड तयार होतं. हे जे कार्बोनिक ॲसिड आहे, हे सुद्धा पीएच कमी करायला मदत करतं. तर ही निसर्गाने बनवलेली देणगी आहे. आणि ह्या अशा पद्धतीने निसर्ग काम करतो, की तिथं तुम्ही, मी, कोणीही जरी नसलं, तरी सुद्धा त्या द्राक्षाच्या वेलीला द्राक्ष लागणार आहेत. ऊसाला तेवढ्या कांड्या येणारच आहेत. टोमॅटोला तेवढे फळं येणारच आहेत. फक्त एक झालं, की हायब्रिडायझेशन झालं. हायब्रिड व्हरायटी झाल्या. त्यांची यील्ड. तर मग हे सगळं न्यूट्रिएंट बिन बनवायला आपण सुरुवात केली मातीला. तर तिला न्यूट्रिएंट बिनपासून न्यूट्रिएंट सोर्स बनवणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी वेगळे-वेगळे जे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यातला स्लरी हा एक पर्याय कधीही चांगला ठरतो, की जो पीएच कमी करतो, कॅटॅयन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढवतो, न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी वाढवतो, मातीला भुसभुशीत करतो, जमिनीतल्या असलेल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, पिकाला गरजेनुसार अन्नद्रव्य उपलब्ध होत राहतात. आपल्याला पाहिजे, की उद्या झाडाला 4 पानं एक्स्ट्रा आलेच पाहिजेत. हा जर आपला हट्ट असेल, तर हे आपल्यासाठी उपयोगाचं नाहीये. हां, पण त्याच्या नैसर्गिक पद्धतीनुसार जर त्याला उद्या 2 पानं येतायत किंवा 1 पान येतंय आणि ते सुदृढ राहतंय, त्याच्यावरती रोगराई जरी आली तरी पण कमी खर्चामध्ये ती रोगराई कंट्रोलला येते. देन दॅट इज अ
गुड साईन. ते एक चांगलं चिन्ह ठरतं आपल्यासाठी. आणि फ्युजन फार्मिंग हा एक विषय मी दरवेळेस माझ्या मीटिंगमध्ये सांगतो, की आत्ता शेतकऱ्यांना फ्युजन फार्मिंग करण्याची गरज आहे. फ्युजन ज्या क्षेत्रामधलं जे चांगलं आहे ते उचलून स्वतःचं एक फ्युजन तयार करायचं, की स्लरी पण आहे, पाळेकरांची पण शेती पद्धती आहे, श्री श्री रविशंकरांची पण शेती पद्धती आहे. अशा अनेक शेती पद्धती आहेत. फुकोवाची एक कांडीचं क्रांती म्हणून आहे, ती पण एक शेती पद्धती आहे. ज्या शेती पद्धतीत जे चांगलं आहे, एक आधुनिक शेती पद्धती आहे. नवीन स्वरूपात न्यूट्रिएंट्स येऊन राहिलेले आहेत, नवीन स्वरूपात सर्व गोष्टी येत आहेत. आणि यातलं चुकीचं काहीच नाहीये. असा चुकीचा अर्थ काढायचा नाहीये तुम्ही कोणीच, की माझा कशाला विरोध आहे किंवा काय. सगळ्या ह्याच्यात सगळं बेस्ट आहे. पण शेवटी विषय येतो इकॉनॉमी या विषयावरती आणि सॉइल हेल्थ. सॉइल हेल्थ मेंटेन करणं आणि इकॉनॉमी सांभाळणं. याच्यातून जी काही फ्युजनची शेती निर्माण होईल, ती शेती मग त्या ठिकाणी आपल्याला नक्की प्रॉफिटेबल ठरेल. ठीक आहे. मला एवढंच सांगायचं होतं.